इंद्रायणीचं पसायदान 27 जानेवारी तर्कलालित्य. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. मृद्गंध दरवळतोय केव्हापासून, मनाशी झोंबी घेतोय. या झोंबीमुळं मनाची अगदी ओंबी झाली आहे. झोंबी तिथं ओंबी असणारच. मृद्गंध दरवळतोय त्या अर्थी नक्कीच पाऊस रिमझिमला असणार. आकाश निरभ्र आहे सध्या, म्हणजे सगळाच पाऊस पडून गेलाय. त्यावेळी आकाश ढगाळलेलं असणार. आकाश ढगाळण्यासाठी लागणारी झाडंही असावीत आजूबाजूला. झाडांचा आग्रह मोडवत नसतो ढगांना. झाडं असावीत आजूबाजूला, तर मग माणसंही असावीत त्या झाडांसोबत. झाडांनाच हवी असते माणसांची सोबत. झाडं स्वतःच शोधत असतात माणसांना. हे सगळं हा मृद्गंध सांगतोय. मातीच बोलते मृद्गंधातून. मृद्गंध ही भाषा मातीची. मृद्गंध म्हणजे आतला आवाज मातीचा. मृद्गंध म्हणजे कविता मातीची. मृद्गंध म्हणजे कथा मातीची. मृद्गंध म्हणजे मातीचं गाणं हिंदोळणारं, हिंदोळत हिंदोळत दरवळणारं आणि दरवळत दरवळत हिंदोळणारं. ही भाषा आतल्या आवाजाची, कथेची, कवितेची आणि गाण्याची. आतल्या आवाजात कथा, कविता आणि गाणी असतातच. आणि कथा, कविता आणि गाण्यात आतला आवाज असतोच. आतल्या आवाजाची ही भाषा असते. खरी भाषा आतल्या आवाजाची असते. भाषा तिथं अक्षरं असणारच. जशी भाषा तशी अक्षरं. तशी भाषा अशी अक्षरं. तैशी भाषा ऐसी अक्षरे. ही ऐसी अक्षरे ज्ञानेश्वरीतली. जिथं ऐसी अक्षरे तिथं ज्ञानेश्वरी असणारच. मृद्गंध ही मातीची ऐसी अक्षरे. मृद्गंधाची अक्षरं मृद्गंधाचीच असणार. थोडी मातीची आणि थोडी गंधाची. मातीतला गंध जागवणाऱ्या पावसाची सुद्धा. ह्या पावसाची रिमझिम लावणाऱ्या आभाळाची सुद्धा. ह्या आभाळाला आपलासं करणाऱ्या झाडांची सुद्धा. ही झाडं लावणाऱ्या माणसांची सुद्धा. झाडं जेव्हा दुखावली जातात माणसांकडून, तेव्हा झाडांची, आभाळाची, पावसाची, मातीची आणि गंधाची अक्षरं दुखावली जातात. माणसाचं झाडांना दुखावणं ही माणसांसाठी कविता होत नाही. पण झाडांचं, आभाळाचं, पावसाचं, मातीचं आणि गंधाचं दुखावलं जाणं ही कविता होते झाडांसाठी, आभाळासाठी, पावसासाठी, मातीसाठी आणि गंधासाठी. झाडाची, आभाळाची, पावसाची, मातीची आणि गंधाची जखमच अभिव्यक्त होत असते कवितेतून. कविता तिथं जखम आणि जखम तिथं कविता असते. झाडं कविता लिहित असतात स्वतःच्या जखमेवर, तर कधीकधी आभाळाच्या, पावसाच्या, मातीच्या, गंधाच्या जखमेवर. आभाळ, पाऊस, माती, गंध ह्यांच्याही बाबतीत असंच घडत असतं. दुखावण्यातून जन्मलेली कविताही असते दुखावलेली आणि हे दुःख घेऊन जगत राहते. कवितेला कधीच मरण नसतं. जन्म असला म्हणजे मरण असतंच हे खोटं ठरतं कवितेच्या बाबतीत, की कविताच खोटं ठरवते हे. बाकी एक कविता दुखावली की कवितेतली अक्षरं दुखावतात. मृद्गंध दुखावला की मृद्गंधातली अक्षरं, मृद्गंधाची अक्षरं दुखावतात. मृद्गंधाच्या अक्षरांचं दुखावणं थांबवायचं असतं कोणत्याही मार्गानं. हा मार्ग कोणता हेही मृद्गंध सांगत असतो. त्यासाठीच तो दरवळत असतो, मनाशी झोंबी घेत असतो. कधीकधी पाऊस पडलेला नसताना सुद्धा. कधीकधी मृद्गंध दरवळत असतो पडून गेलेल्या पावसाच्या आठवणीवर सुद्धा. पावसानं सुद्धा आठवणीनं जपून ठेवलेला असतो मृद्गंध आपल्या मनात. म्हणूनच मृद्गंध झोंबी घेत असतो मनाशी, मनामनाशी. ह्या झोंबीतले झोकेही शिरत असतात मनातून मनात. मृद्गंधाच्या अक्षरात असतं असंच लालित्य. तर्कानंच ते जाणून घ्यायचं असतं. लालित्यातून असेच ललित तर्क करायचे असतात. जीवनात ते आणायचे असतात. तसं घडलं तरच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची जयंती साजरी करायला अर्थ येतो. आणि 27 जानेवारी 1901 ही त्यांची जन्मतारीख माहीत असण्यालाही अर्थ येतो.